हा UPSCच्या परीक्षेमध्ये 295च्या रँकमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे आपण एक सत्कार ठेवूया. पावसाळा चालू झाला 7 तारीखपासून, परंतु खरा आज आशीर्वाद देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस रोहन आज चालू झालेला आहे. पाऊस 7 तारीखला चालू होतो हे परंपरा आहे, परंतु पावसाळा म्हणजे कालपर्यंत उन्हाळा आणि पावसाळ्यात काही फरक जाणवत नव्हता. आणि या कार्यक्रमाला खास करून उपस्थित राहिलेले त्याचे वडील रोहिदास कदम, आई, आजीला बघून खूप बरं वाटलं. जिजाऊसारखा अशा थोडं सणसणीत अशा स्वभावाच्या आल्या आणि सदैव खिशामध्ये हात घालणारे, प्रोत्साहित करणारे. भैयानी 1 लाख केलं, पण 5,51,000 रुपये तावडे अतिथी भवन, 1,000 रुपये. आणि हा सोफा सेट कल्पना नाही, एखादा माणूस देतो आणि जातो, तो आपलं नोंद पण करत नाही, सांगत नाही की मी दिलेली आहे म्हणून. ते अशोक तावडे. पण अशोक आणि आमचे खूप जवळचे संबंध आहे, भावापेक्षा अतिशय जवळचे आहेत. अश्लेषाला एक उच्च विभूषित असं तिने बनवलं. MBBS झाली, त्यानंतर ती मेजर म्हणून काम केलं तिने, ते सुद्धा जम्मू काश्मीरसारख्या भागामध्ये. आणि ते नंतर आल्यानंतर थांबली नाही, त्यांनी MS केलं आणि MS केल्यानंतर आज कम्युनिटी मेडिसिनमध्ये आज ती संपूर्ण रुरल एरियामध्ये, हँडिकॅपमध्ये, वेगवेगळ्या ह्या जे काही म्हणजे ज्यांना आपल्याला औषधाचं किंवा देता येत नाही त्या ठिकाणी ती पोचते आहे. प्रत्येक कार्यक्रमामध्ये, प्रत्येक मीडिया, सोशल मीडियामध्ये, वृत्तपत्रामध्ये तिचं नाव आवर्जून सगळीकडे असतं. आणि अश्लेषा, तुझा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे, त्याच्यामध्ये नीट नाही. रोहन, तुझं तर मी आता ऐकलं म्हणून आईला विचारलं की ह्याच्या मागे कोण आहे. हा जो काही 295 रँक आला त्याच्या मागे कोण आहे? आई आहे, वडील आहे, कोण आहे? सारथी म्हणून ती सारथीमध्ये तो म्हणाला मी नाही गेलो. संभाजीराजांची जी सारथी आहे, ज्या सारथीमध्ये जवळजवळ तुम्हाला कल्पना नसेल इतकी मुलं 250 मुलं त्यांनी ट्रेनिंग केलं, त्याच्यातली 11 मुलं यावर्षी आली आणि गेल्या वर्षी सुद्धा 12 आली, जे संभाजीराजेचं होतं ना. आणि सारथीला पूर्णपणे शासन डोनेट करतो आणि अशोकराव पण डोनेट करतात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एक मुलगा तुमचा UPSCचा असेल, MP असू दे असेल, तो गेला तर ती त्यांची पिढीच्या पिढी मोठी होते, लक्षात ठेवा. एक मुलगा IAS झाला, IPS झाला, IRS झाला, तर ती संपूर्ण पिढीच्या पिढी कुठे घेऊन जातं. आणि हीच आपल्या महाराष्ट्रातील आणि आपल्या कोकणातील सुकांतिक आहे. आपल्याला माहिती आहे 12वीचा रिझल्ट लागला, 95.21% कोकणाचा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 7 बोर्ड आहेत, त्याच्यामध्ये कोकण प्राधान्य. यावेळेला 99% झाला. राज्याचा रिझल्ट 95% लागला, पण कोकणाचा किती लागला? 99% पॉईंट झाला, लक्षात ठेवा. परंतु हे नंतर 10वीच्या नंतर जे काही त्याला गायडन्स लागतं, त्यांना जी काही हे लागतं ती मिळत नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला रोहन काहीतरी करायला पाहिजे. आणि आज आम्ही ह्या ठिकाणी प्रथम भैया बोलले बरोबर आहे की आज हे मोठं कार्यालय आहे. या कार्यालयाचा फायदा आणि उपयोग उद्याच्या पिढीला व्हायला पाहिजे. जसं आज प्रशासकीय सेवेमध्ये आज 295 रँक होऊन रोहन हा प्रथम आला या देशामध्ये, तशीच परिस्थिती आपल्या मराठा समाजमध्ये मागा. पण आपल्याला आरक्षण मिळत नाही. आरक्षणासाठी आपण वणवण फिरतो आहोत, कारण ते प्रॉब्लेम झाले. उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्याला गायडन्स लागतं, ते आपल्याला मिळत नाही. उच्च शिक्षण घेण्यासाठी आपल्याला जे पैशाची गरज लागते ती आपल्याला मिळत नाही. कोकणातली मुलं निश्चितपणे 10वीमध्ये चांगल्या रँक आणतात, त्याच्या 10वीच्या नंतर त्यांचा जो हे आहे ग्रोथ आहे ते हळूहळू खाली होत जातो. आणि हे न होण्यासाठी रोहिदासजी कदम साहेब, आई वडिलांचं शिक्षण हे महत्त्वाचं नाही, त्यांची इच्छाशक्ती काय आहे ह्याला महत्त्व दिलं पाहिजे, लक्षात ठेवा. मी जास्त वेळ घेणार नाही. रोहन, प्रथमच आज तावडे मंडळाला 78 वर्ष पूर्ण झाली. प्रथमच UPSCच्या माध्यमातून
आज मराठा समाजात आहे आणि तो पण आपला नातेवाईक आज आला, प्रथम या ठिकाणी आपला सत्कार होत आहे. हे सत्कार सातत्याने दरवर्षी व्हायला पाहिजे अशी आमची सर्वांची मनापासून इच्छा आहे. दरवर्षी व्हायला पाहिजे. मराठा समाजाचा सावंत, राणे, भोसले, बागवे जे काही कोणी असतील समाजला की तावडे ते तुझी सुरुवात आमच्या तावड्याकडून व्हायला पाहिजे एवढीच मनसक्त इच्छा या ठिकाणी इच्छा करतो. आणि मी थांबतो. रोहन आणि रोहिदास आपण आणि त्याची आई आजी आपण आलात या ठिकाणी. मी अध्यक्ष या नात्याने आपल्याला कृतज्ञपूर्वक तुमचं या ठिकाणी मी कृतज्ञ व्यक्त करतो आणि थांबतो. UPSC एक्झामिनेशनमध्ये फक्त असं म्हटलं जातं UP साईडची लोक पर्सेंटेज जास्त असतं, आपल्याकडचे कमी असतात. UP साईडचे पर्सेंटेज का जास्त असा जर आपण अभ्यास केला ना, आता आमच्याकडे एक उपाध्याय म्हणून राहायला आले आहेत, त्याची एवढीशी मुलगी आहे, तू कोण होणार? मी IAS होणार. का रे बाबा IAS? एकदम म्हणजे तिचं स्वप्नच IAS, दुसरा काही ऑप्शनच नाही ती म्हणत आहे, कारण तिचे आजोबा IAS आहेत. ऐकलं काय? UPSCमध्ये काय झालं आहे, त्यांना दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज नाही आहेत. महाराष्ट्रात अपॉर्च्युनिटीज आहेत पुष्कळ, त्यामुळे त्यांचा फोकस फक्त UPSC आणि UPSCच असतो. जन्मल्यापासून त्या मुलांना नुसतं सारखं ट्रोल केलं जातं, UPSC. म्हणून तुम्हाला अख्ख्या UPSCच्या रिझल्टमध्ये UP उत्तर प्रदेशचे लोक जास्त कॅन्डिडेट दिसतात. ओके, हा राहिला एक भाग. आता मी जरा अशोकजींना विनंती करेन की त्यांनी आपले एक मनोगत व्यक्त. आमच्या मंडळाचे तरुण तडफदार अध्यक्ष दिनकर तावडे, अत्यंत उत्साही चिरतरुण सतीश तावडे आणि प्रेमावहिनी, या दोघांमुळे ही वास्तू आणि हे सगळं आताचं फंक्शन आपल्याला दिसतंय, हे या दोघांचं श्रेय आहे. रात्री 11 वाजता व्हिडिओ काढून पाठवला होता, तावडे सभागृह तयार आहे उद्याच्या कार्यक्रमासाठी. कोण करेल असं? पण तावडे एक कुटुंब आहे, त्याच्यात सतीश तावडे आणि दिनकर तावडे आमचे कुटुंब प्रमुख आहेत दोघं, आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत चांगली वाटचाल झाली आहे. तावडे अतिथी भवन, तावडे सभागृह, एक छोटासा 2-3 हजार लोकांचा समूह तावडे, कोकणातल्या थोड्या गावातनं तो मुंबईत आणि कोकणामध्ये एवढ्या वास्तू उभ्या करतो, हे त्यांच्या कर्तृत्वाचं द्योतक आहे. याच्यावरच आमचं मंडळ थांबलं नाही. आमचं गाव वाडेगाव देवगड तालुक्यामध्ये शिक्षण हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे आमच्या पूर्वजांना तेव्हाच कळलेलं होतं. आता आमचा बाळा म्हणजे आमचे दिनकर तावडे अध्यक्ष भाऊ आहे माझा, तर शिक्षणाला पर्याय नाही आणि ह्या गोष्टीचं महत्त्व आमच्या पूर्वजांनी तेव्हाच ओळखलं होतं. शेतकरी समाजाची लोक आम्ही मुंबईला आलोत पोटापाण्यासाठी, हळूहळू मुळं धरलीत, हळूहळू तावडे मंडळ झालं. ते पण कशासाठी? शिकलेल्या 2 भावांना ज्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःचं नाव केलं त्यांचा सत्कार करण्यासाठी तावडे मंडळाचा जन्म झाला. आणि आता ह्या तावडे मंडळाला वेध लागले आहेत. युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये आमची तावडे मंडळी तर दिसायलाच पाहिजे, पण आमची नातेवाईक मंडळी पण असायला पाहिजे. मी भैयाशी बोललोय, आमच्या दिनकररावांशी बोललोय, आमचे सुहास तावडे उपाध्यक्ष, आमचे दुसरे उपाध्यक्ष आज इथे दिसत नाहीत मला, आमचे खजिनदार शंकरराव तावडे, या सगळ्यांशी बोललेलो आहे. माझी एक मानस आहे, इच्छा आहे, मी तुम्हाला एक स्कीम ऑलरेडी सांगितलेली आहे, तुम्हाला सर्क्युलेट पण केली आहे. यापुढे म्हणजे पहिला तर आमचा कदम आहे रोहन आहे. रोहनचं वैशिष्ट्य अश्लेषा पार्ले टिळक मराठी शाळेच्या पार्ले टिळक मराठी शाळेत होती, मराठी माध्यम. रोहन पण पार्ले टिळक, तिच्यापेक्षा 11 वर्षाने लहान आहे, पार्ले टिळक मराठी माध्यमाच्या शाळेत. आणि माझी मातृभाषा मला प्रथम यायला पाहिजे, इंग्रजी. कालच मी टीव्हीवर कोण बनेगा करोडपती बघत होतो आणि सुधा मूर्ती बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मी जरी बेळगाव हुबळीची आहे पण महाराष्ट्र यशोदा आणि देवकी सारखं आहे. देवकी हुबळी आहे आणि यशोदा माझं महाराष्ट्र आहे. आणि प्रथम भाषा जी माझी मातृभाषा आहे, जी माझी आई आहे, जिच्या अंगा खांद्यावर मी खेळते, ती भाषा समृद्ध पाहिजे माझी. त्या दोघांची आहे, त्यांच्या बोलण्यातनं कळेलच. एक 10वी 8च आहे, एक 10वी 9ची आहे. ते दोघं बोलतील काय आहे ते. 10वी फ नाही, 10वी 8 आणि 10वी 9 त्यांना कळेल, ते पार्लेटिव्हचे आहेत. बरं, ती स्कीम अशी आहे, याच्या पुढे मराठा समाजांचा आमचा रिलेटिव्ह नातलग, तो राणे असेल, तो सावंत असेल, दळवी असेल, कदम असेल,
जे कोणी आमचे तळेकर असेल, हे लोक आणि तावडे तर आम्ही तावडे आहोत, त्यामुळे माझ्या घराच्या मुलाला तर मी पहिल्यांदाच करणार ना त्याचा सत्कार. तर माझी आई जी अशिक्षित होती पण तिला शिक्षणाचं भयंकर वेड होतं, ही माझी जी मुलगी आहे ना, मेजर डॉक्टर प्रोफेसर अश्लेषा तावडे केळकर, ही माझ्या आईमुळे आहे. मी आणि माझ्या बायकोमुळे नाही. आम्ही दोघंही उच्च शिक्षित आहोत, पण हा जो प्रॉडक्ट आहे हा तिच्या आजीने बनवलेला आहे, त्यामुळे आम्ही श्रेय घेऊ शकत नाही. तर माझ्या आईला शिक्षणाचं खूप महत्व होतं आणि म्हणून मी भैयाला आणि आमच्या अध्यक्षांना अशी विनंती केली की यापुढे UPSCच्या परीक्षेमध्ये मराठा, आपल्या नातेवाईकांपैकी, मराठा तसे अनेक आहेत पण आपल्या नातेवाईकांपैकी रेफरन्स असलेले, आणि तावडे, ऑफकोर्स तावडे प्रथम, द्वितीय मग भारिया कोणी असेल द्वितीय, पण प्रथम तावडे. तर याच्यातनं जो UPSCच्या एक्झाम मध्ये जी मुलं येतील त्यांचा दरवर्षी सत्कार. मी त्यांना म्हटलं माझ्या आईच्या नावाने मी तुम्हाला फंड्स देतो आणि तुम्ही जयवंती तावडे UPSCच्या किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, UPSC एवढ्यासाठीच म्हणतो की ही अत्युच्च कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. संपूर्ण देश हेच लोक चालवतात, ब्युरोक्रेसी चालवते. पॉलिटिशियन्स आहेत, आमचा भाऊ आहे पॉलिटिशियन, सरचिटणीस आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा, मोठ्या पदावर आहे, पण राज्य चालवतात पॉलिटिशियन आणि इथे आपली लोक पाहिजे. तुम्ही जेव्हा जाल, आता उद्या आमचा कदम कुठेला तरी इथे कलेक्टर असेल आणि आमचा भैया गेला, सतीश तावडे गेले, लगेच उभा राहील, अरे भैया ये बस चहा मागवा. ही जी आपुलकी आहे ना, ही त्या कलेक्टरच्या ऑफिसमध्ये आमचा स्वतःचा माणूस त्या खुर्चीत असेल तर असेल. आणि यासाठी भैया ही स्कीम होती आणि आपण याच्यावर नक्की विचार करा. बाकी ईश्वरी इच्छा, हे तो स्त्रीची इच्छा होणारच आहे. सभागृहामध्ये सगळेच अतिशय मोठ्या व्यक्ती आहेत. सगळ्यांच्या मी पाया पडले नाहीये, पण सगळ्यांचे इथूनच मी आशीर्वाद घेते सगळ्यात आधी. आणि ह्या वास्तूमध्ये मी प्रथमच आज आले आहे आणि एका वास्तूचं म्हणजे एक म्हणतात ना वाईब असते, वाईब, तर तसं इथे अगदी पाऊल ठेवल्यापासून एक प्रकारचं पावित्र्य आणि जोश तो मला स्वतःला जाणवतो आहे. आणि इथे येणाऱ्या मंडळींच्या मनामध्ये पण तशाच प्रकारची स्पंदनं निर्माण होत राहतील असं मला वाटतं. तर खूप खूप शुभेच्छा सर्वप्रथम ज्यांनी ही वास्तू उभी केली आहे. काका आहेत आणि माझ्या काकी इकडे बसल्या आहेत आणि अगदी म्हणजे एकटा माणूस करू शकत नाही, त्याला एक हात लागतो, आधार लागतो, सतत लागतो आणि काकींचा तो आहे सतत. आणि फक्त त्यांचाच नाही तर जे पूर्ण तावडे महिला शक्ती जी आहे ती तेवढी नाही, तेवढी काकणभर जास्तच स्ट्रॉंग म्हटलं तरी हरकत नाही, तशी आहे. आणि त्यामुळे तावडे मला वाटतं मंडळाचं जी शक्ती दिसते ती त्या रथाची दोन्ही चाकं समांतर चालतायत आणि पुढे नेतायत म्हणून आहे असं मला वाटतं. मुलींचा दरवर्षी जो सत्कार होतो, जे कौतुक होतं, पाठीवर थाप, मला माहिती आहे मला 10वी पासून जी पहिली पाठीवर कौतुकाची थाप पडली ती मंडळाकडून पडली आहे. आणि असं वाटेल की हे कुटुंबच आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये खूप फॉर्मॅलिटी नसते, अगदी घरगुती असतो समारंभ, मोठ्या प्रमाणावर असतो पण घरगुतीच असतो. अगदी हळदी कुंकवापासून मी लहान असल्यापासून बघितलं, म्हणजे ते वाटण्यासाठी पण मी फुलं वगैरे करता पण मी होते. पण तिथे कुठे ना कुठे जेव्हा ते एक व्यासपीठ असतं आणि एक कौतुक केलं जातं तेव्हा पुढे जाण्याची प्रेरणा मिळत राहते. मुलं आता जसं मी मोठी झाले 12वीच्या वेळेस जे काही यश संपादन केलं, त्याच्यानंतर MBBS मेरिट हे जे काय मिळालं, त्यातून MBBS ॲडमिशन, आणि त्यानंतर जेव्हा मी आर्म फोर्सेसमध्ये आर्मीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा देखील मंडळाने अतिशय भरभरून आणि मनापासून कौतुक केलं आणि त्यामुळेच सतत पुढे जाण्याची प्रेरणा मिळत राहिली. मी सध्या माझं शॉर्ट सर्व्हिस कमिशन
संपवल्यानंतर मी कम्युनिटी मेडिसिन हा माझा विषय आहे, स्पेशलायझेशन MD कम्युनिटी मेडिसिन. आणि कम्युनिटी मेडिसिन म्हणजे आज आपण सगळेच कोविडमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर कम्युनिटी मेडिसिन ही मेडिसिनची ती शाखा आहे जिथे आपण पब्लिक हेल्थ आणि प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन, या प्रिव्हेंटिव्ह म्हणजे संरक्षणात्मक आणि सामाजिक वैद्यकशास्त्र, या दोन्ही शास्त्रांचा एक शास्त्रांची एक संगड घालतो. आणि त्यातून जे पॉलिसी मेकिंग आहे रिलेटेड टू मेडिकल आणि ह्या ज्या पॅन्डेमिक्स म्हणजे आपण ज्या कोविडसारखे जे मोठे समाजाला घातक असे जे आजार आहेत त्यांच्या संबंधी आपण काम करतो. मी स्वतः सध्या रायगडच्या पुढे बरेचसे आदिवासी पाडे आहेत, त्या पाड्यांमध्ये काम करते. तिथे मुंबईच्या पासून काही किलोमीटरवरच ही गावं आहेत, परंतु तिथे अजूनपर्यंत बेसिक सुविधा आरोग्याच्या संबंधी किंवा एज्युकेशन शैक्षणिक सुविधा देखील पूर्णपणे पोहोचलेल्या नाहीत. तिथल्या ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत छोट्या छोट्या, त्या शाळांमध्ये अगदी आज सुद्धा 1ली ते 4थीची जर शाळा असेल तर एकच शिक्षक आहेत. त्यांना एकाच वर्गात बसवून, जसं पूर्वीच्या पिढ्यांमध्ये सगळ्यांना एकच शिक्षक शिकवायचे, ह्याला 2चा पाढा, ह्याला 20चा पाढा आणि ह्याला पुढचं, तशा प्रकारचं आजही तसंच चालू आहे. परंतु त्या शिक्षकांची जी ती मेहनत असते ज्याच्यामुळे ती मुलं तरीही त्या शाळेमध्ये टिकतायत आणि त्यामुळे मराठी शाळा देखील टिकतायत किंवा जिवंत राहतायत, त्यांना मदत करणं, त्या मुलांना त्यांचं हेल्थ रिलेटेड म्हणजे आरोग्य, कारण मी डॉक्टर आहे, त्यासंबंधी मी काम करते. बायका तिकडे अजूनही तिथे घरामध्ये बाळंतपण होतात आणि बाई दगावली किंवा बाळ गेलं, अशा प्रकारच्या घटना अजूनही घडता आहेत. अगदी 20 किलोमीटर दूर आपल्या मोठ्या शहरांपासून. आपण बरेचसे लोक नवी मुंबईमध्ये आपले वास्तव्य आहे, आपल्याला माहिती आहे. आपल्याला या गोष्टींची तोपर्यंत काय म्हणतात त्याला फारशी जाणीव होत नाही जोपर्यंत आपल्याला आपल्या डोळ्यांनी आपण ते पाहत नाही किंवा आपण ते अनुभवत नाही. मी जेव्हा बॉर्डरवर होते आणि तिथे गुज्जर, बक्करवाल अशा ट्राईब्स आहेत, अनुसूचित जाती जमाती आणि भटक्या, आणि त्या भटक्या जमाती आहेत, तिकडच्या बायकांचं खूप अवस्था बघून मला खूप वाईट वाटायचं. आणि मग मला वाटायचं की अरे एवढ्या किती दुर्गम ठिकाणी बिचाऱ्यांना काहीच नाही. पण जेव्हा मी माझं सर्व्हिस संपवून इथे आले आणि जेव्हा मी कम्युनिटी मेडिसिन समाज वैद्यकशास्त्रात काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा, आणि जेव्हा मी ह्या गावांमध्ये पोचले तेव्हा मला कळलं की तिकडे तर दुर्गम भाग आहे, अतिदुर्गम भाग, कोणीच तिथे राहत नाही, ती राहण्याची वस्ती नाही, शहरं नाहीत, माणसं सुद्धा नाहीत, इंटरनेट वगैरे ह्या सोयी तर दूरची गोष्ट आहे. तिथे तर त्यांची अशी अवस्था आहे. पण महाराष्ट्रासारख्या ठिकाणी, आणि ते सुद्धा रायगड सारख्या जिल्ह्यांमध्ये, म्हणजे रायगड सारखा जिल्हा, येथे देखील असे पॉकेट्स आहेत, असे छोटे छोटे भाग आहेत जिथे अशीच अवस्था आहे. आणि इकडे देखील एक युद्धच चालू आहे, जे युद्ध आपल्यासारख्या लोकांनी पुढे लढवायचं आहे. तर प्रत्येक व्यक्ती जिला लढायचं आहे त्याने युनिफॉर्म घालायची गरज नाही, बंदूक उचलायची गरज नाही, बॉर्डरवर जायची गरज नाही. जर तुमच्या आत इच्छा असेल तर तुम्ही तुमचं युद्ध जे आहे ते निवडू शकता आणि जिंकू शकता. आपल्यासोबत रोहन आज आहे, त्याने त्याचं युद्ध आधीच ठरवलं होतं. युद्ध आणि युद्धभूमी ही तुम्ही निवडू शकता आणि त्याने ते खूप आधी निवडलं होतं. आणि ही मला असं वाटतं तुझ्याबद्दल खूपच कौतुकास्पद बाब आहे. You choose your battle and your battleground, and that makes you or brings you out as a winner or a warrior. Yes. So मला असं वाटतं की रोहनच्या यशामुळे आपल्याकडे एक नवीन स्फूर्ती स्थान आपल्या समोर आलं आहे, आपल्या नवीन पिढीसाठी, तरुण मुलांसाठी. आणि तसंच जरी UPSC हा करिअर ॲव्हेन्यू म्हणून आपल्याला खूप वर्षांपासून परिचित आहे, तरी सुद्धा जेव्हा स्वतः समोर एक
मूर्तिमंत उदाहरण असतं तेव्हा त्याचा जो इम्पॅक्ट आहे, त्याचा जो प्रभाव आहे तो जास्त पडतो. जेव्हा मला फोनवर बरेचदा विचारलं जातं, मुली आता NDA इज ओपन फॉर गर्ल्स नाव, तसंच सैनिकी शाळा देखील मुलींसाठी आता ओपन झालेल्या आहेत. मला बरेचदा फोनवर मी त्यांना आवर्जून सांगते की या मला भेटा, आपण बोलू. जेव्हा डोळ्यासमोर आपल्याला उदाहरण दिसतं तेव्हा ते आपण करू शकतो. आपल्यामधलं कोणीतरी एक गेलं आहे आणि त्यांनी सक्सेसफुली केलंय, ह्याचा अर्थ आपण सुद्धा ती वाट चोखंदळू शकतो. ह्याचा आत्मविश्वास आपल्या मुलांमध्ये यामुळे येईल असं मला वाटतं. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मुली आपल्या जेव्हा मला भेटायला येतात आणि त्यांना असं वाटतं की हां बाबा, ही काय असं काही कोणी वेगळं, म्हणजे असं आर्मीमध्ये गेली म्हणजे असं काय असेल आणि काय नाही, असं काही नाही आहे. आई वडील आहेत, सासू सासरे आहेत, पती आहेत, मुलगी आहे, नॉर्मल लाईफ आहे. म्हणजे असं काही नाही की तिला म्हणजे एकदम त्यागच केला, सगळं घरदार सोडावं लागतं, पाणी घरादारावर, असं अजिबात नसतं. त्याग ही भावना आर्म फोर्सेसशी आपण लिंक करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. जे आपण आपल्या आईसाठी, आपल्या जमिनीसाठी, आपल्या जमीन म्हणजे भूमी, जमीन म्हणजे कोकणातल्या लोकांना जमीन म्हणजे जमीन, तसं नाही, सगळी जमीन आपलीच जमीन, सगळा देश आपला देश असं. तर आपल्या आईसाठी आपण जे करतो तो त्याग नाही, ते कर्तव्य, दॅट इज ड्युटी. आपण आर्म फोर्सेस किंवा सर्व्हिसेस लाईक UPSC जेव्हा निवडतो तो त्याग किंवा एखाद्या लठ्ठ पगाराच्या नोकरीवर पाणी फेरणं नाही. दॅट इज आवर ड्युटी. ज्याला शक्य आहे, ज्याची क्षमता आहे त्याने ते जरूर करावं. आणि मला असं वाटतं की नाही केलं तर ते अक्षम्य होईल. असं बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या रोहनच्या निमित्ताने समोर आहेत आपल्या आज. पण मी जास्त अजून वेळ घेणार नाही. एक गोष्ट मात्र आहे, आमच्या शाळेला आज 9 तारखेला, जूनच्या 9 तारखेला 100 वर्ष पूर्ण झाली. आमची शाळा म्हणजे पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यम शाळेला. आणि ही शाळा देखील लोकमान्य टिळकांच्या देहांतानंतर त्यांच्या विचारांच्या काही मंडळींनी एकत्र येऊन सुरू केली होती. त्यांचा जो शिक्षणावर भर होता आणि शिक्षणापेक्षाही जास्त हे मातृभाषेतून शिक्षणावर खूप भर होता. आज मला असं म्हणजे अगदी मी अभिमानाने सांगू शकते की कोणत्याही कॉन्व्हेंट, इंग्रजी मीडियम, वेगवेगळे बोर्ड्स असतात आजकाल, इंटरनॅशनल बोर्ड, माहीत नाही, वेगवेगळे बोर्ड्स आहेत. SSC बोर्डमधून मराठी माध्यमाच्या शाळेतून 1ली ते 10वी मी शिक्षण केलंय, रोहनने केलेलं आहे. आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की कुठेही आम्हाला त्या गोष्टीमुळे मागे पडलोय, कमी पडलोय असं एकदाही वाटलं नाही. केवळ मातृभाषेचा गवगवा करून त्यातून ती मातृभाषा जगवली आणि वाढवली जाऊ शकत नाही. आपल्याला त्या दिशेने प्रयत्न करायचेच आहेत प्रत्येकाने. तर प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगणं हे तर आपल्याला करता येईलच कमीत कमी. आणि मला असं वाटतं की त्यामुळे मला अजूनच जास्त आनंद झाला आहे की रोहन आज तिथे पोहोचला. 100 वर्ष झाली आमच्या शाळेला. आणि रोहन आणि सगळ्याच तरुण मुलांना, पिढीला असं वाटतं मला सांगावंसं की प्रत्येक गोष्ट जी आपण अचीव करतो, आपण पुढे जात असतो तेव्हा त्याच्या मागे एक विचार असतो आणि एक आपलं पुढे ध्येय असतं. आणि जोपर्यंत ते ध्येय आपलं समाजाचं विकास किंवा समाज घडवण्याचं असेल तोपर्यंत आपण पुढे जातच राहू आपल्या समाजाकरता. जेव्हा ते एका माणसाचं ध्येय होऊन जातं, एका माणसापुरतं होतं, ते आपण तिथे सीमित करतो. म्हणूनच जे तावडे मंडळ आहे, जे वाढतंय
त्याच्या मागे देखील हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ते कधीही एका माणसाचं स्वप्न, एका माणसाचं ध्येय नव्हतं, तर ते पूर्ण समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी काम करतं आहे. न तु अहम कामये राज्यम न दुःखम न पुनर्भवम कामये दुःख तप्तानाम प्राणीनाम अर्तिनाशनम. त्याला पण पाठ असेल मोस्ट लाईकली. आणि त्याचा अर्थ सोपा आहे, मला राज्य नको, स्वर्ग नको, मला पुनर्जन्म किंवा मोक्ष देखील नको. मला काय हवं तर ज्यांना माझी गरज आहे अशा लोकांच्या मी सर्वतोपरी उपयोगी पडेन, एवढंच मला हवंय असं प्रार्थना केलेली आहे. त्याच्या देखील प्रत्येक त्याच्या स्टेप्समधून मला ते दिसतंय. आणि मला असं वाटतं की हा जो विचार आहे तो तरुण मुलांनी घेण्यासारखा आहे आणि पुढे नेण्यासारखा आहे. धन्यवाद. मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिवादन करते. मला इथे बोलावल्याबद्दल, हा मान दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि एवढं बोलून मी थांबवते. जय हिंद. खऱ्या अर्थाने आजचा दिवस आहे जागतिक पितृदिन. आणि एक आम्हाला अभिमान आहे की जागतिक पितृदिनानिमित्त हा कार्यक्रम घेतला. खऱ्या अर्थाने हे पिता जे आहेत ते आमची दुर्गा आहे, नवदुर्गाची मूळ दुर्गा आणि अशोकरावांची प्रेरणा. त्यामुळे आज आम्हाला योग घडला. आणि दुसरे पिता आहेत ते रोहिदास कदम यांचा मुलगा. म्हणजे खऱ्या अर्थाने आजचा जागतिक दिन हा तावडे मंडळाने साजरा केला. आणि आणि तो मी संदेश पाठवला सगळ्यांना सकाळी. कारण पिताचा अर्थ काय, बाहेर जगातलं परिचय करून तो परमेश्वर, तो पिता. आणि त्याचं महत्त्व आज खऱ्या अर्थाने आम्हाला मंडळाने दाखवून दिलं आहे. आणि तो हा दिवस कायमस्वरूपी साजरा करायचा अशोकांची इच्छा आहे आणि तो होईलच. कारण ही जी आमची तावडे मंडळाची कार्यकारिणी आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते आहेत, हे मनोमिलन असलेली एक संस्था आहे. आज 4 वर्षी झालेलं, पुढच्या वेळेला आणखी अशी वाढतच जाणार आहे. वटवृक्ष हा वाढतच जातो आहे. त्यामुळे आज खरा आम्हाला अभिमान आहे तो आश्लेषाचा की तिने जे सांगितलं हे फार लोक कमी, म्हणजे तळागाळापर्यंत पोचणं आणि ज्यांना मिळत नाही त्यांना देणं, हे त्याला महत्त्वाचं आहे. तुम्ही वैयक्तिक काय करता, मग ते त्याच्यापेक्षा तिथे जाऊन करणं, त्यांची परिस्थिती ओळखून करणं आणि जाणीवपूर्वक करणं आणि एका सर्व्हिसचा त्याग करून घेणं म्हणजे केवढी मोठी आहे. म्हणजे जशा सावित्रीबाई फुलेंनी आज महिलांना शिक्षण दिलं तशी आमची आश्लेषा आहे. आणि ज्याविषयी सत्कारला मी म्हटलं होतं की आमची नवदुर्गा आहे आणि हिचं नाव असंच पुढे राहत जाणार आहे, हा आम्हाला एक अभिमान आहे. दुसरी गोष्ट, मी पण पार्लेटीचा विद्यार्थी आहे. परंपेला 1973च्या बॅचचा मी आहे. मी आता एक उदाहरण देतो फक्त. हां, तुम्ही म्हणा 1972च्या बॅचचा आहे मी, 11वीला. 50 वर्ष झाली 1972ला. तेव्हा बाळकृष्ण वामन कुलकर्णी म्हणून मुख्याध्यापक होते. त्यांचा पेहराव का होता, धोतर कोट. आणि हे असे वर्ग भरल्यानंतर फेरी मारायची. कुठलाही मुलगा बाहेर दिसला काय त्याला अशी शिक्षा असायची. हां, आणि बावा कुलकर्णी म्हटल्यानंतर एक मुख्याध्यापक पार्लेवर नाव होतं, आलं लक्षात. आणि त्यांचा तो पेहराव धोतर कोटच होता. बाबूराव परंपेंनी ही स्थापना केली. बाबूराव परंपे म्हणजे का सांगतो, आज त्याचा अभिमान असलेला आहे म्हणून. बाबूराव परंपेंनी चांदीचा व्यापार केला. त्याने त्यांचा अनुभव असला, गोव्यामध्ये सोनार आणि त्या दुकानात जाऊन ते झाडू मारायचे सकाळी संध्याकाळी. आणि तो भुसा यायचा ना, सोनं वेगळं चांदी वेगळं करून त्यांनी असे पैसे जमा केले आणि पार्ल्यामध्ये पार्लेकरांना सोसायट्या केला. त्यात त्यांचं पहिलं उद्दिष्ट की शाळा झाली पाहिजे. मग पार्ले टिळक विद्यालय असेल, साठे कॉलेज असेल, मुलुंडचं कॉलेज असेल, की आमची अंधेरीची परंपरे शाळा असेल आणि त्यांच्या पार्ल्या सोसायट्या. सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाला वसंतराव नाईक प्रमुख पाहुणे होते.
आणि काय झालं, बाबूराव परांजपे कधीच इस्त्रीचे कपडे घालायचे नाहीत, पायात चप्पल घालायची नाही. आणि त्या रोपवांच्या कार्याला पार्लरीला आम्ही साक्षीदार होतो त्याचे 72ला. आणि सगळ्या म्हणजे मुलांपासून सगळे कॉलेजची मुलं होती. आणि काय आलं ते असेच आले, कुलकर्णी बाबा कुलकर्णी म्हणाले आज तर तुम्ही इस्त्रीचे कपडे घाला. त्यांनी सांगितलं मी कचरा गोळा करून पैसा जमा केला आहे, कचरा गोळा करून जमा करून मी पैसा जमा केला आहे. तर त्या मी इस्त्री करून जर तुम्हाला वाईट वाटत असेल मी स्टेजवरून खाली उतरतो. आणि हां म्हणजे ही सत्य घटना आम्ही त्यावेळेला होतो. आणि म्हणून आता पार्लं हे आपलं जसं महाराष्ट्राचं पुणे तसं मुंबई हे पार्लं ही शिक्षणाची एक वैभव आहे. आणि म्हणून आता म्हटलं असलेलं बोलल्यानंतर म्हटलं ते सांगायलाच पाहिजे आणि लोकांना ते कळलंच पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जास्त गेलं समजतो, कारण आजचा दिवस आपला नाही आहे, आजचे दिवस या दोघांचा आहे. मला यातनं वशिष्ठ आणि रामाला एक केलेला उपदेश आठवतो. वशिष्ठ हे रामाचे गुरु होते. त्यांनी रामाला एक छोटासा उपदेश केला होता. पक्षी जो आकाशात उडतो तो 2 पंख वापरतो, तसं माणसाला जर परमोच्च क्षणासर जायचं असेल तर त्याला ज्ञान आणि कर्म हे 2 पंख वापरावे लागणार. ती माझी मुलगी अश्लेषा असेल किंवा आमचा रोहन कदम असेल, या दोघांनाही ज्ञान आणि कर्म हे 2 पंख वापरायचे आहेत, अजूनही जास्त वापरायचे आहेत आणि आकाशात अजून उंच भरारी घ्यायची आहे. हे बोलून परत आमच्या सेक्रेटरींच्या हातात नाही. सर्वप्रथम म्हणजे थँक्यू, कारण का एवढा मोठा सत्कार माझा केला गेला आणि पहिल्यांदाच अशा एका समाजाच्या किंवा कार्यक्रमाला मी येतोय. पण प्रत्येक समाजाचं मी असं म्हणेन की कॉन्ट्रीब्युशन हे असतं आणि ते 2 वे असतं. मी म्हणेन एक तर अशा वेगळ्या वाटा जेव्हा आम्ही निवडतो तेव्हा त्याचं ॲप्रिसिएशन किंवा पाठीशी कोणीतरी आहे हे एवढं फिलिंग जरी असेल तरी सुद्धा मग आम्हाला ते बळ येतं की हे आम्ही पुढे नेऊ शकतो आणि करू शकतो. आणि दुसरी गोष्ट जी सर्वात मोठी आहे असं मला वाटतं ती म्हणजे आपण कोण आहोत ह्याची ओळख सुद्धा आपला समाज काय आहे, म्हणजे आपलं एक रिफ्लेक्शन आपलं समाज देत असतो. सो आपण कोण आहोत हे सुद्धा आपल्याला वेळोवेळी समजत असतं की आपण इथून आहोत. आपले रूट्स ज्याला आपण म्हणतो की आपली मुळं कुठे गेलेली आहेत, सो तिथून आपण येतो. आणि ह्याचं इम्पॉर्टन्स मी असं सांगेन की आमच्या इथे इंटरव्ह्यू म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट नावाचा एक टप्पा असतो UPSC परीक्षेमध्ये. 3 टप्प्यांमध्ये होते परीक्षा, प्रिलिम्स, मेन्स आणि मग इंटरव्ह्यू. पण इंटरव्ह्यू हा सर्वात महत्त्वाची स्टेज अशासाठी असते कारण का ती तुमचा रँक डिसाईड करते आणि तुम्ही आतमध्ये तुमच्यामध्ये ते ऑफिसर्स लाईक क्वालिटी आहेत की नाही आणि सुटेबिलिटी तुमची त्या पोझिशनसाठी आहे की नाही ही जज केली जाते. सो माझी जेव्हा मेन्सचा रिझल्ट आला आणि मी जेव्हा मेन्स क्लिअर झालो त्याच्यानंतर मग इंटरव्ह्यूची तयारी करायची कशी हा सुद्धा प्रश्न मला होता. तर तेव्हा बरेच प्रशासकीय अधिकाऱ्यांशी मी संपर्क साधला आणि त्यातला एक अनुभव मी सांगतो की सदानंद दाते साहेब पोलीस खात्यातले आता जॉईंट CP होते आणि आता CP मीरा भाईंदरला आहेत. तर त्यांना मी असंच मेल केला की सर मला ह्या रिगार्डिंग गायडन्स हवं आहे. तर त्यांनी लगेचच मला रिप्लाय केला. नेक्स्ट डे आमचं बोलणं झालं. तेव्हा त्यांनी एक प्रमुख गोष्ट सांगितली ती म्हणजे अशी की तू आधी स्वतःला ओळखून घे, तू तुझं सेल्फ एक्सप्लोरेशन कर की तू नक्की आहेस कोण, तू कुठून येतोयस, तू आयडियल आहेस की प्रॅक्टिकल आहेस. बरं आयडियल ते प्रॅक्टिकल असं 0 ते 100 असं मॅट्रिक्स आपण धरलं तर तिथे नेमका तू कुठे बसतोयस. हे एक सेल्फ एक्सप्लोरेशन एका पॉईंट नंतर करणं प्रत्येकाने वेगवेगळं करिअर असलं तरी सुद्धा आवश्यक अशासाठी आहे कारण का आज नोकऱ्यांच्या किंवा शिक्षणाच्या इतक्या संध्या उपलब्ध आहेत. आपण पैसे आणि एक चांगलं ज्याला फॅमिली लाईफ वगैरे हे सगळं आपण देऊ शकतो. बट ते झाल्यानंतर सुद्धा बरेचदा एक प्रश्न असतो की मी हे तर केलं, पैसे वगैरे मिळाले, पण मी अजून सॅटिस्फॅक्शन मला तेवढं मिळत नाहीये. तर तेव्हा ही स्टेप महत्वाची असते आणि तेव्हा अशा जेव्हा एखाद्या कुटुंबात किंवा एखाद्या समाजातून आपल्याला ॲप्रिसिएशन मिळालं जातं तेव्हा आपणच आपलं प्रतिबिंब त्या समाजात पाहून बघत असतो आणि ते आपल्याला त्याचा फायदा हा पुढे जाऊन होतो. त्यामुळे मी नक्कीच त्याबद्दल खरंच थँक्यू. आणि मला खरं तर हा कौतुक सोहळा जे काय असेल ते त्याबद्दल खरंच धन्यवाद. मी थोडंसं माझ्याबद्दल सांगेन. माझा जन्म मुंबईचाच, मी मूळचा कोकणातला सिंधुदुर्ग देवगड तालुका आणि गडी तामाणे ह्या गावातला. माझं शिक्षण हे पार्ले टिळक विद्यालय मराठी माध्यमात झालं
त्यानंतर मी ग्रॅज्युएशन रुईया कॉलेजमधून BA इकॉनॉमिक्समधनं केलं. त्यानंतर मग मी माझं ग्रॅज्युएशन करत असताना गव्हर्नन्स रिलेटेड बरेच प्रोजेक्ट्समध्ये स्वतःहून इन्व्हॉल्व झालो. ॲज अ रिसर्च प्रोजेक्ट म्हणून मी ते घेतले. त्यामध्ये पार्टिसिपेटरी बजेटिंग म्हणजे लोकांनी आपला पैसा कसा खर्च झाला पाहिजे हे ठरवण्यात लोकांचं सुद्धा एक म्हणणं असणं गरजेचं आहे. तर ह्या कन्सेप्टला घेऊन मी वेगवेगळ्या सिटीजमध्ये तिकडच्या कमिशनर्स असतील किंवा तिकडचे पॉलिटिकल विंग असेल त्यांना मी भेटून त्यांचे प्रेझेंटेशन्स दिले. यश अपयश हे आलं, बऱ्याच कमिशनर्स बरेच पॉलिटिकल एक्झिक्युटिव्हने ते स्वीकारलं सुद्धा. हे करत असताना माझं एक्सपोजर आलं गव्हर्नन्स आणि ब्युरोक्रेसी बरोबर. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ह्या करिअरमध्ये एक खूप मोठं पोटेन्शियल आहे आणि आपलं इवलूचं कामसुद्धा एक मोठा इम्पॅक्ट करून देत आहे. त्यामुळे मग मी सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं हे तेव्हापासून ठरवलं. आणि त्यानंतर मग मी लॉसुद्धा केलं. न्यू लॉ कॉलेज माटुंग्याचं आहे, तिथून मी लॉ केलं. आणि आता सध्या मी मास्टर्स करतोय इकॉनॉमिक्समधनं. गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुण्यामधलं जी संस्था आहे तिथून मी मास्टर्स करतोय, जे जूनमध्ये माझं संपेल. आणि फॉर्च्युनेटली असं आहे की जून अखेरीसपर्यंत किंवा जुलै फर्स्ट वीकपर्यंत ते संपेल आणि लगेचच ऑगस्टमध्ये माझं ट्रेनिंग सुरू होईल. सो ती कंटिन्युटी मेंटेन राहील. हे झालं माझं शाळेचं एक बॅकग्राऊंड. UPSC परीक्षेबद्दल थोडंसं सांगतो कारण का बरेच विद्यार्थी सुद्धा इथे आलेले आहेत. तर 3 टप्प्यात परीक्षा असते, प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू. प्रिलिम्सला ऑब्जेक्टिव्ह म्हणजे MCQ बेस्ड क्वेश्चन्स असतात, ABCD ज्याला पर्यायवाचक शब्द प्रश्न आपण म्हणू, त्यातून निवडायचे असतात आपल्याला योग्य उत्तर. त्यानंतर मेन्स असतं. मेन्समध्ये जनरल स्टडीजचे 4 पेपर असतात. पहिल्या पेपरमध्ये इतिहास, भूगोल, तुमचं सोसायटी, कल्चर हे भाग असतात. GS2 मध्ये साधारणतः राज्यव्यवस्था, आंतरराष्ट्रीय घडामोडी किंवा वल्नरेबल सेक्शन्स असे काही टॉपिक्स असतात. GS3 मध्ये इकॉनॉमिक्स, डिझास्टर मॅनेजमेंट, इंटरनल सेक्युरिटी आणि पर्यावरण असे काही विषय असतात. आणि GS4 नावाचा एक विषय असतो, तो एथिक्स हा विषय आहे. एथिक्स, इंटिग्रिटी आणि ॲप्टिट्यूड असं त्याचं नाव आहे. तिथे वेगवेगळ्या केस स्टडीज दिल्या जातात. त्यातून तुम्हाला तुमचं एक म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये कसं काम कराल हे एक त्यांचं डिमांड असतं. आणि बरेचदा खूप सोपेही प्रश्न असतात. आपण आपलं बरेचदा कसं होतं की ह्या ऑफिसर्स आणि ह्या सगळ्या रोल्समध्ये तुमचं पब्लिक लाईफ असतं आणि प्रायव्हेट लाईफ असतं. सो दोन्हीची सांगड घालून तुम्हाला एक चांगलं आयुष्य जगणं महत्त्वाचं असतं. सो ह्या रिलेटेड सुद्धा काही प्रश्न असतात की तुम्ही पब्लिक लाईफ, प्रायव्हेट लाईफ कसं मॅनेज कराल. सो तो माझ्या सर्वात एकदम आवडीचा विषय होता कारण का तिथे तुम्हाला मनमोकळेपणाने जे तुमचं ट्रू सेल्फ आहे ते तुम्हाला लिहिता येतं. एसे, निबंध हा एक विषय असतो आणि त्याचसोबत ऑप्शनल 2 पेपर असतात. ते तुम्हाला 500 मार्काचं असतात. तर ते तुम्हाला निवडणं गरजेचं असतं. बरेच ऑप्शनल अवेलेबल आहेत. मराठी साहित्य, हिंदी साहित्य, पॉलिटिकल सायन्स, सोशोलॉजी, इकॉनॉमिक्स जे माझं होतं, इंग्लिश लिटरेचर, मेकॅनिकल इंजिनियर, मेडिकल सायन्स. सो ऑप्शनलमध्ये सुद्धा चॉईस असतं तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये तुमचं प्रावीण्य आहे, इंटरेस्ट आहे, रुची आहे ते तुम्ही ऑप्शनल म्हणून निवडू शकता. हे सगळे विषय अधिक इंटरव्ह्यू जी एक शेवटची स्टेज असते. इंटरव्ह्यूला पुन्हा तुमचं सुटेबिलिटी बघितलं जातं. तुमचं एक साधारणतः व्हॅल्यू स्ट्रक्चर कसं आहे, जडणघडण कशी आहे. इंटरव्ह्यू सुद्धा पर्याय असतो. मराठीतून तुम्ही मातृभाषेत सुद्धा देऊ शकता. तिथे दुभाषी असतो जो मराठीतून ट्रान्सलेट करून इंग्लिशमध्ये सांगतो. मी तर इंग्लिशमधनंच दिलेला. इंग्लिशमधनं देणं सुद्धा तितकं अवघड नसतं. आणि इंटरव्ह्यूमध्ये मला 1 ऑफ द हायेस्ट मार्क आले, 195. सो जसं मॅडम म्हणाल्या की मराठी शाळेतनं असून सुद्धा इंग्रजीतनं इंटरव्ह्यू देऊन सुद्धा म्हणजे त्यात काही मला अडचण आली नाही. उलट मी असं म्हणेन की मराठी शाळेतनं होतो म्हणून बराच फायदा झाला. कारण का मराठी शाळेत 2 गोष्टी मला वाटल्या. एक म्हणजे तुमचे व्हॅल्यूज खूप स्ट्रॉंग होतात. आणि मी तर मला असं नेहमी वाटायचं शाळेपासून, आम्ही मित्रांमध्ये बरेचदा डिस्कस सुद्धा करायचो की वर्गाच्या तासाला जेवढं आपण शिकतो त्याच्यापेक्षा किंबहुना जास्त आपण एकत्र डबा खाताना शिकतो. सो जेव्हा वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं मुलं येतात, एकत्र डबा उघडतात, बरेचदा वेगवेगळे पदार्थ असतात, तर त्यातून सुद्धा एक म्हणतात की ज्याला आर्मीमध्ये कमराड्रे म्हणतात की एकंदरीत तुम्ही दुसऱ्यासाठी उभे राहताय की नाही. सो ही एक व्हॅल्यू सुद्धा तिथून येते. आणि मराठी शाळेतून अजून एक गोष्ट येते ती म्हणजे तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, जी फार महत्त्वाची असते.
आणि इंटरव्ह्यूमध्ये बरेचदा मला ज्याला आपण म्हणता येईल की ट्रॅप करायचा प्रयत्न केला गेला, की तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे की नाही आणि तुम्ही जे बोलताय ते अगदी जेन्युअन आहे की नाही हे बघण्यासाठी बरेच असे प्रसंग माझ्या इंटरव्ह्यूमध्ये आले. मी काही अनुभव सांगीन जे इंटरव्ह्यूमध्ये आले. तर आणि इंग्रजीमध्ये अजून एक मुद्दा सांगतो आणि मग अनुभव सांगतो. इंग्रजीमध्ये म्हणजे जेव्हा आपण बोलतो किंवा आपल्याला लिहितो, हे पोझिशन्स असे ऑफिसर्स किंवा ह्या एकंदरीत रोल असे असतात, किंवा डिप्लोमॅटिक जर झालो तर डिप्लोमॅट म्हणून असे रोल असे असतात की तिथे शब्दांचं महत्त्व खूप असतं. बरेचदा आपण असं ऐकलंही असेल की परराष्ट्र मंत्रालयाकडनं एखादं प्रेस ब्रीफिंग येतं, ते एका ओळीचं असतं ज्याच्यात साधारणतः 7 ते 8 शब्द असतील सर, पण त्या एका ओळीसाठी 3-4 दिवस सगळे टॉपमोस्ट ब्युरोक्रॅट, टॉपमोस्ट डिप्लोमॅट्स हे विचार करत असतात, कारण का एका शब्दातना वेगवेगळे अर्थ निघू शकतात. आज मॅडम इथे आहेत तर त्यांनी तर हे अनुभवलेलं असेल, कारण का हे जे शब्द आहेत आणि हे शब्दांचे खरे अर्थ कुठल्या शब्दातून येतील आणि ते निवडताना मराठीचा फायदा होतो, कारण का तुमचं त्या शब्दाचा आशय आणि हा तुम्ही मातृभाषेतनं शिकल्यामुळे तुम्हाला सुरुवातीपासूनच त्याच्यावरती एक कमांड आणि एक प्रावीण्य येतं. इंटरव्ह्यू बद्दल अनुभव सांगतो, कारण का मला असं वाटतं की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशनसाठी बरेच मॉक इंटरव्ह्यूज वगैरे असतात, बऱ्याच गोष्टी असतात, पण मी जसं म्हटलं की बरेचसे प्रशासकीय अधिकारी किंवा पोलीस खात्यातले अधिकारी यांचा मला पहिल्यापासून आणि अशी काही ओळख नव्हती, काही नव्हती, पण मी एक साधा मेल लिहिला आणि मेलवरती लगेचच मला, भले ते एका मोठ्या पदावरती आज असले, बऱ्याच कामांमध्ये व्यस्त जरी असले तरी सुद्धा मला विदिन 1-2 तासामध्ये त्यांचा रिप्लाय सुद्धा आला. तो याचाच अर्थ असा आहे की बरेचदा एक सिलिंग असतं आपल्या मनातच की अरे हा अधिकारी मला इतक्या मोठ्या पदावरती आहे, तो मला मदत करेल का. सो ते सिलिंग तुम्ही आधी मनातनं काढून टाकणं गरजेचं आहे, कारण का जेव्हा तुमच्यामध्ये ते जेन्युअननेस असं दिसतं की खरोखर ह्याचे प्रामाणिक प्रयत्न आहेत आणि खरोखर ह्यातून पुढे जायचं आहे, तेव्हा अधिकारी असो, समाज असो, सगळेजण आपल्या पाठीशी राहतात. फक्त ती 2 वे प्रोसेस असते. तुम्हाला समोरच्याला वाटून दिलं पाहिजे की तुम्ही खरोखर ती मेहनत घेताय आणि तुमचे खरोखर त्या पॅशनने तुम्ही ते कष्ट करताय. कुठलंही करिअर असो, मला असं वाटतं की सपोर्ट हा मिळतो. सो इंटरव्ह्यूमध्ये मी सगळा इंटरव्ह्यू नाही सांगत, पण काही अनुभव मोजके सांगतो. मला पहिला प्रश्न म्हणजे दुसऱ्या ज्या लेडी मेंबर होत्या त्या प्रोबेबली डिप्लोमॅट असतील असं मला वाटतं. असं एक हॉर्सशू आकाराचं, म्हणजे घोड्याच्या नाळीच्या आकाराचं असं टेबल असतं, समोर चेअरमन, इथे 2 मेंबर, इथे 2 मेंबर असे बसतात. आणि बरेचदा असं मला ऐकू गेलेलं की फॉर्मल वातावरण असतं, पण माझ्या वेळी तर तितकं फॉर्मल नव्हतं. ते असं कॉन्व्हर्सेशन जसं आपण करतो तसं, मी माझ्या घरी गेस्ट आले कोणतं, त्यांच्याशी मी कसं बोलेल ते देताना एक माझ्यामध्ये आदरभाव तर असेलच, पण एक जसं कॉन्व्हर्सेशन मी करीन तसं माझा एक्सपिरियन्स राहिला. जसं मी म्हटलं की मराठी शाळेतनं शिकल्यामुळे काही शब्दांचे अर्थ खूप मला कळले. तर पहिला प्रश्न मला त्या डिप्लोमॅट होत्या स्वतः, त्यांनी विचारलं की व्हॉट इज डेट ट्रॅप डिप्लोमसी. म्हणजे जे आता चायना श्रीलंकेसोबत करतंय, किंवा चायना एक मोठं डेट देतं आणि म्हणजे कर्ज देतं आणि त्या कर्ज परत फेडू शकता आल्यामुळे त्यांचा एक डॉमिनन्स त्या देशावरती क्रिएट होतो. तर असा साधारणतः तो आशय होता. आणि मी उत्तर देताना असं म्हटलं की डेट ट्रॅप डिप्लोमसी वेअर अ कंट्री प्रोव्हाइड्स डेट, म्हणजे एक कर्ज देतं टू potentially unviable projects but strategically important to create a long term dependence. आता हे माझं स्टेटमेंट होतं. त्याच्यानंतर पुन्हा मला काउंटर करण्यात आलं त्याच मॅडमकडनं, तू पोटेन्शियली अनवायबल म्हणालास पण अनवायबल नाही म्हणालास, तर असं का. तर मी त्यांना माझं उत्तर असं होतं त्या प्रश्नाला की मी पोटेन्शियली अनवायबल ह्यासाठी म्हणालो कारण का जर ॲट दी स्टेज ऑफ प्रोजेक्ट कन्सेप्शन मी जर वायबिलिटी रिपोर्ट मागवला तर काही आकडेमोड कॅल्क्युलेशन्स करून मला वायबिलिटी रिपोर्ट सादर केला जाईल, पण त्यांनाही ते माहिती असणार आहे की उद्या जाऊन हे पोटेन्शियली अनवायबल आहे, जे फेल होणार आहे. सो हा जो आशय आहे, हे जे म्हणजे त्या पूर्ण शब्दांचा जो अर्थ जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तोपर्यंत ते कठीण होतं. पण जेव्हा मी जसं म्हटलं की मला हे शब्द माहिती होते आणि ते शब्द जाणून बुजून म्हणजे तोलून मापून ज्याला आपण म्हणतो सोप्या शब्दात, की ते कसे वापरायचे, ही एक स्किल मराठीतून मला शिकल्यामुळे आली. त्यानंतर मला अजून एक असा प्रश्न विचारला की तुम्ही
वेन डू यू थिंक वॉर विल एंड, म्हणजे रशिया युक्रेन हे वॉर आता चालू आहे, तर तुझं म्हणणं काय, कधी हे युद्ध संपेल? आता ह्या प्रश्नाला तसं काहीच उत्तर नाही आहे, कारण का कोणालाच माहिती नाही आहे की कधी हे संपेल. बट त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही त्याचं समर्पक उत्तर तुमच्या पर्स्पेक्टिव्हने कसं देता हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ते सगळं रिअल टाईममध्ये तुम्हाला डोक्यात सगळं चक्र फिरवायचं असतं की हे असं होईल तसं दिलं तर, आणि प्रिएम्प्ट करायचं असतं की ह्या प्रश्नानंतर दुसरा प्रश्न काय असेल, कारण का तोही तुम्हाला अडचणीचा येऊ शकतो. सो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर तर द्यायचंच असतं, बट प्रिएम्प्ट पण करायचं की पुढच्या प्रश्नाचं मी साधारणपणे तयार असणं गरजेचं आहे. सो वेन डू यू थिंक वॉर विल एंड जेव्हा मला विचारलं तेव्हा मी असं म्हटलं की जेव्हा राष्ट्राध्यक्ष पुतीन आहेत, ते पुतीन यांना त्यांच्या घरात म्हणजे त्यांच्या होम कंट्रीमध्ये जेव्हा असं काही दाखवण्यासारखं असेल की हा आपला विजय आहे, तेव्हा युद्ध संपेल, हे असं माझं उत्तर होतं. कारण का देर इज नो राईट आन्सर, देर इज नो राईट आन्सर. सो असं मी एक ते उत्तर दिलेलं. त्यानंतर मला कुकिंग हे माझं हॉबी असतं, माझं हॉबी होतं. आणि आम्हाला एक डिटेल ॲप्लिकेशन फॉर्म असतो, साधारणतः एक तो 20 पानाचा फॉर्म असतो, ज्यामध्ये आपण शाळेमध्ये काय केलं, कॉलेजमध्ये काय केलं, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण कसे इन्व्हॉल्व झालो, आणि एकंदरीत आपण फावल्या वेळात काय करतो, असे सगळेच प्रश्न असतात त्याच्यामध्ये. आपले आईवडील काय करतात, त्यांचा जन्म कुठे, आपला जन्म कुठे, आपण कुठे कुठे राहिलो, असं बरेच. सो मी जसं म्हटलं की आपण कोण आहोत हे त्या फॉर्ममध्ये आपण लिहिलेलं असतं, आणि ते आपल्याला त्या गोष्टीवरती जज करतात. सो कुकिंग ही माझी हॉबी होती, आणि कुकिंगवरती मला प्रश्न विचारले. पहिला प्रश्न असा विचारला की कुकिंगची आवड तुला कशी निर्माण झाली, तर मग मी म्हटलं की आजीसोबत भाजी आणण्यापासून चिरण्यापासून पदार्थ बनवण्यापर्यंत मी इन्व्हॉल्व असायचो, त्यामुळे मला त्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर मला असा प्रश्न विचारला की तू कुठल्या टाईपचं कुझिन बनवतोस, तर मी म्हटलं की जनरली माझ्या घरच्यांचं जे पॅलेट आहे ते मालवणी कुझिन प्रिफर करतं, सो मी मालवणी कुझिन प्रिफर करतो, बनवतो. मग त्याच्यात अजून डीप विचारलं की आता सांग बरं मालवणी कुझिन मधलं स्पेशालिटी काय, तर मग मी सांगितलं की आपलं जे मालवणी मसाला आणि आपलं जे वाटप असतं, सो बायकाला तर मग मी मालवणी मसाला सांगितल्यानंतर लगेच त्यांच्याकडनं काउंटर प्रश्न आला की सांग बरं मालवणी मसाल्यामध्ये असं काय वेगळं असतं, म्हणजे त्याचे इन्ग्रेडियंट्स काय. तर आता उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावी जायचो आणि आजीचा एक कार्यक्रम असायचा की मसाला, तर मग आजी एक लिस्ट द्यायची आणि इथेच लालबाग मार्केट आहे, तिकडनं ती लिस्ट घेऊन सगळे आणायचं जबाबदारी माझ्यावर असायची. त्यामुळे मग ती लिस्ट पाठवती आपल्याला की बेडगी 200, काश्मीरी 50 आणि त्रिफळा. सो ती गोष्ट मी सांगितली. अगेन बोर्ड वॉज प्रिटी इम्प्रेस की तुम्ही नुसतं एखादी गोष्ट लिहित नाही आहात, पण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहात, त्याच्या डिटेल्समध्ये इन्व्हॉल्ड आहात. आणि उद्या तुम्हाला एखादी असाइनमेंट दिली गेली तर तुम्ही असंच वरवर करायचं म्हणून एका कॅज्युअल अप्रोचने ती गोष्ट करणार नाही, तर त्यामध्ये तुमचं डिटेल इन्व्हॉल्वमेंट असेल, ही गोष्ट ते त्यातून चेक करत असतात. त्यानंतर मला प्रश्न विचारला की 6 पदार्थ सांग की मालवणी ह्याच्यातले. तर आता युजली मी म्हटलं की पहिला आपण व्हेज सांगूया, कारण का बरेचदा नॉनव्हेज खाणारे सगळेच असतात असं नाही. तर मी म्हटलं काय वाटाण्याचं सांबार, त्यामध्ये इंग्लिशमध्ये मग मी ट्रान्सलेट करून सांगायचो ब्लॅक सोक पीस करी, केळफुलाची फणसाची भाजी वगैरे. नंतर म्हटलं आपण सांगून टाकूया पापलेटचं पॉम्फ्रेट करी सांगितलं, विथ ब्लेंड ऑफ त्रिफळा वगैरे असं सांगितलं. सो चेअर वॉज व्हेरी इम्प्रेस. ते म्हणाले की वाव पॉम्फ्रेट करी, इट वॉज व्हेरी माउथ वॉटरिंग. नाव टेल मी हाऊ डू यू प्रिपेअर पॉम्फ्रेट करी. अगेन रविवारी वगैरे बनवायचो, तर मग सांगितलं प्रोसेस. आता पुन्हा ह्यामध्ये मी जसं म्हटलं की प्रिएम्प्ट करणं. आता चेअर वॉज अ तामिळनाडू कार्डर ऑफिसर, सो कदाचित माझा वेगवेगळ्या ठिकाणी गेला असता इंटरव्ह्यू, कारण का पॉम्फ्रेट करी आता तू मालवणची सांगितली, आता सांग चेट्टीनाडची काय आहे, मलबारी काय आहे, तर असे प्रश्न येऊ शकले होते. तर मग तिथे मग मी प्रोसेस सांगताना मी असं म्हणालो की युजली मी ट्रेडिशनल प्रोसेसेस वापरतो, जे आपण पाटा वरवंटा म्हणतो. इन्स्टेड ऑफ मिक्सर ग्राइंडर आय यूज पाटा वरवंटा. तर मग पुन्हा ती एक हिंट मी दिली की मला या प्रश्नावरती एक प्रश्न येऊ शकतो. सो अगेन तुम्हाला असं डिझाईन करावं लागतं कॉन्व्हर्सेशन. सो पुन्हा मला त्याच्यावरती प्रश्न आलाच जो मी अपेक्षित होता की पाटा वरवंटा का वापरतोस, मिक्सर ग्राइंडर का नाही वापरत. सो मी पुन्हा सांगितलं की मिक्सर ग्राइंडरमध्ये फ्लेवर जे असतात ते हीटमुळे म्यूट होतात आणि एक ग्राइंडिंग ऍक्शन आहे त्यामुळे श्रेडेड होतात. म्हणजे जेव्हा पाटा वरवंटावरती आपण करतो तेव्हा ग्रेन असतं ते प्रेसिंग ऍक्शन असतं, ग्रेन फ्लॅट होतं आणि पाणी सोडत असतो, त्यामुळे
तो फ्लेवर सगळे रिलीज होतात आणि टंगला एक वेगळं टेक्स्चर येतं जेव्हा आपण प्रेसिंग ऍक्शन करतो. आजी आता त्यानंतरचाच प्रश्न असा होता की बरेचदा काय होतं की तुम्ही त्यामध्ये डिटेल इन्व्हॉल्ड आहात किंवा तुम्ही त्यामध्ये चांगली समर्पक उत्तरं देतात, हे बघितल्यानंतर ते पुन्हा तुम्हाला एका लेवल खाली आणायला बघत असतात, ओढायला बघत असतात. सो दॅट इज व्हेरी नॅचरल प्रोसेस. मॅम सुद्धा कदाचित स्टाफ सिलेक्शन आणि बोर्ड याबद्दल अनुभव माहिती असतील त्यांना. सो लगेच मला पुढचा एक खूप वेगळा प्रश्न आला, तो म्हणजे असा होता की तू कुकिंग बद्दल तर एवढं सांगितलंस, पण व्हॉट इज दी वन थिंग इन युअर एंटायर कुकिंग जर्नी यू व्हॅल्यू द मोस्ट, असा प्रश्न मला आला. म्हणजे एकच गोष्ट सांग जी तू खूप जास्त व्हॅल्यू करतोस. अगेन हा प्रश्न थोडा चॅलेंजिंग होता, कारण का ह्यामध्ये काय उत्तर द्यायचं असा पण माझ्या डोक्यात तो खेळ सुरू होता. मी आधी म्हटलं एखादं इन्ग्रेडियंट बोलून टाकावं, म्हणजे सॉल्ट. जसं आपण मीठ प्रत्येक ठिकाणी वापरतो मीठ, सो आपण मीठ बोलूया. पण नंतर असं म्हटलं की हा थोडा फिलॉसॉफिकल टाईप टोनने विचारलेला प्रश्न आहे, आपण सुद्धा उत्तर फिलॉसॉफिकल टोननेच देऊया. सो मी असं म्हटलं की द थिंग विच आय व्हॅल्यू द मोस्ट इन माय एंटायर कुकिंग जर्नी, तो माझ्या आजीच्या पदराचा काठ, असं मी उत्तर दिलं. म्हणजे इंग्लिशमध्ये माय ग्रँडमदर सारीज चुन्नी. सो अगेन चेअर वॉज बिट, ते म्हणाले इट इज व्हेरी अनयुज्युअल, प्लीज एक्सप्लेन, की तू साडीच्या पदराचा काठ म्हणतोयस तर ते कसं काय, मला काही समजत नाही आहे. सो अगेन दॅट वॉज अ क्लू फॉर मी की चेअरमन इज इंटरेस्टेड इन नोईंग माय आन्सर. बरेचदा काय होतं की एवढे इंटरव्ह्यू चालू असतात, त्यांचा इंटरेस्टही नसतो, बाकी पण जबाबदाऱ्या असतात. सो दॅट वॉज अ क्लू की मी आता ह्याचं उत्तर छान दिलं पाहिजे. सो मी तिथे असं म्हटलं की प्रत्येक किचनमध्ये जो किचनचा संपूर्ण एक सारांश असतो तो त्या पदराच्या काठाच्या वासामध्ये दडलेला असतो, आणि प्रत्येक गृहिणीची ती ओळख असते, आणि प्रत्येक किचनमध्ये तो वास वेगळा असतो. देर इज म्हणजे अशी कोणतीच एक किचन तुम्हाला मिळणार नाही जिथे तुम्हाला तो वास हा सारखा मिळेल. त्यानंतर थोडं अजून एलिव्हेट करताना मी असं म्हटलं की बरेचदा त्या घरची जी गृहिणी असते ती नाराज असते, रागावलेली असते, पण बरेचदा ती एक्सप्रेस करत नाही. बट तो वास, तिचं खाणं, तिचं जेवण सर्व करण्याची एक पद्धत आणि त्या जेवणाची एक चव ही एक्सप्रेस करत असते की ती रागावलेली आहे, ती नाराज आहे थोडी. सो असं काही माझ्या मनापासून काही उत्तरं आली, सो ती मी सांगत गेलो आणि एक कॉन्व्हर्सेशन छान बिल्ड होत गेलं. युजली 20 ते 25 मिनिटं इंटरव्ह्यू चालतो, माझा 35 मिनिटं चालला. आणि ॲट दी एंड सुद्धा म्हणजे मी ह्या गोष्टीवरती खूप फोकस केलेला की जी गोष्ट आपण करतोय त्याचं दिवसाच्या अखेरीस आपलं ॲनालिसिस आपलं झालं पाहिजे की मी आज इथे आलो तर ह्या दिवसात मी काय कमावलं, काय माझे काय अनुभव होते, हे सगळं मी लिहून ठेवतो. दैनंदिनी रोजनिशी ज्याला आपण म्हणतो ते मी लिहून ठेवतो. सो मी एक फॉलो केलेलं की जेवढ्या माझ्या मित्रांचे इंटरव्ह्यू होतील मी बाहेर उभा राहीन UPSCच्या गेटच्या बाहेर आणि त्यांचे अनुभव जाणून घेईन. आणि तसं मी केलं, आणि त्यातून मला ज्याला आपण बिटवीन द लाईन्स म्हणतो किंवा एखाद्याबरोबर आपण कॉन्व्हर्सेशन करतो, कॉन्व्हर्सेशन हे नुसतं त्यांनी बोललेले शब्द नसतात, तर त्यातून एक आपल्याला एक टोन, त्या माणसाचा हावभाव, त्या माणसाचे खरोखर इमोशन्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे जाऊन नोट करायची मला पहिल्यापासून सवय होती. सो त्याचा फायदा मला इथं झाला, कारण का जी मुलं बाहेर यायची गेटमधनं ते त्यांना इतकं हाय वरती नेऊन सोडलेलं असायचं की प्रत्येकाला वाटायचं माझा इंटरव्ह्यू भारीच झालाय. सो मग त्याच्यातून बारकावे मी जाणून घ्यायचो, आणि त्याच्यात एक इट इज अ पेनफुल टास्क, कारण का तुम्हाला एवढा वेळ आणि एवढं इन्व्हॉल्वमेंट तिथं द्यावं लागतं. सो जाता आता मला चेअरमन म्हणाले की इट वॉज सच अ लवली कॉन्व्हर्सेशन बट ड्यू टू पॉझिटिव्ह ऑफ टाईम मला इथं थांबावं लागतंय. त्यानंतर अगेन दॅट वॉज अ हिंट की त्यांना आवडतंय. त्यानंतर त्यांनी मला असं विचारलं की डू यू हॅव एनी अदर इश्यूज टू डिस्कस. मी म्हटलं ऑलरेडी त्यांनी वेळ बघितलेली आहे, मला म्हणजे माझ्या वेळेपेक्षा जास्त वेळ दिलाय, तर अजून कोणता इश्यू मी रेज करून त्यांना अडचणीत टाकू शकत नाही. त्यामुळे मी म्हटलं की सर देर आर नो अदर इश्यूज बट आय वॉन्टेड टू एक्सप्रेस वन थिंग. मग मी असं म्हटलं की सर सेक्युरिटी गेटमध्ये सेक्युरिटी गार्डनी माझं ID कार्ड पाहिलं आणि मला आत सोडलं. तिथून एक तुमचा स्टाफ होता, त्यांनी माझे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय केले. त्यानंतर मला एक माणूस दिला गेला, जो माणसाने मला त्या जुन्या बिल्डिंगमधनं ह्या नवीन बिल्डिंगपर्यंत आणलं, आणि अजूनही माझा इंटरव्ह्यू ते चालू आहे, पण आज तो माणूस माझ्यासाठी बाहेर उभा आहे. तुम्ही बसलेले 4 जण आणि चेअरमन, ह्या सगळ्यांनी मिळून मला एक कॉर्डियल आणि एक हेल्पफुल वातावरण दिलं की ज्यामुळे मी मन मोकळेपणाने तुमच्याशी संवाद साधू शकलो. सो आय एम ग्रेटफुल टू दॅट. असं बोललो, मी बाहेर पडलो, आणि नंतर मग मला म्हणाले की आता युजली म्हणतात की थँक्यू, युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर, असं युजली म्हणतात. तर मला ते असं म्हणाले की
यू आर फ्री नाव. सो ती एक सुद्धा मला एक खूण होती की अरे आपलं छान झालंय. त्यानंतर मी आल्यानंतर बाहेर बघितलं आणि थोडं अनालिसिस केलं की आपलं कसं कसं झालंय, लिहून काढलं पटपट, बाबांना सांगितलं. त्यानंतर मला लक्षात आलं की अरे आपला शेवट सुद्धा छान झालाय. कारण का जे पुन्हा शाळेतून किंवा ज्या व्हॅल्यूज मी इन्कल्केट केल्या माझ्या बालपणापासून की भेदभाव नाही झाला पाहिजे. सो शेवटी जे माझं वाक्य होतं त्यातून एक गोष्ट समोर गेली की बीट अ सेक्युरिटी गार्ड और बीट अ चेअरमन, मी सगळ्यांना एका प्रिझम मधनं बघतोय. सो ही एक नकळतपणे गेलेली व्हॅल्यू होती आणि ती त्यामुळे मला वन ऑफ द हायेस्ट स्कोर इंटरव्ह्यूला आला आणि दॅट वॉज द रिझन की माझं सिलेक्शन झालं. तर सांगायचा उद्देश असाच होता की प्रत्येक गोष्टीचा थोडा मायक्रो लेवलवरती विचार केला, थोडासा डिमांड ओळखलं. आणि माझ्या आजोबांनी जेव्हा मी दिल्लीला जात असताना त्यांनी मला एक गोष्ट सांगितलेली की दुसऱ्याच्या चुकांवरनं शिकतो तो शहाणा. त्याच्यामुळे दुसऱ्याच्या चुका सुद्धा इथे बघणं गरजेचं असतं. माझ्या चुका तर मी एक ब्लॉग लिहितोय, त्याच्यामध्ये मी जे काही मिस्टेक्स केल्या त्या सगळ्या मी लिहितोय. कारण का उद्या त्यातून मला असं वाटतं की लोकांनी जे परीक्षा देणार आहेत त्यांनी त्यातून शिकावं आणि मी जे चुका केल्या असतील कदाचित त्यांनी त्या रिपीट नका कराव्या. सो हे एक माझं जेन्युइन सांगणं असेल. आणि जसं मॅडमनी माझ्या अगोदर बोलताना सांगितलं की बरेच दाखले दिले की युद्धात कसं असतं सिच्युएशन, आणि मॅडमनी स्वतः तिथं काम देखील केलंय आणि बरेच सैनिकांचे प्राण वाचवले सुद्धा आहेत. पण मी थोड्याशा काही गोष्टी रिलेट करतो मॅडमचं जे भाषण होतं त्याच्याशी. ते म्हणजे की आम्ही जे परीक्षा देणारे ज्याला आपण एक टर्म आहे ॲस्पिरंट, सो आम्ही जे ॲस्पिरंट असतो तर त्यांचंही जीवन थोडंसं वेगळं असतं. कारण का मी असं अनुभवलेलं की बरेचदा एका खोलीत तुम्हाला डांबून घ्यावं लागतं, 7-8-10 तास तुम्हाला तिथे द्यावे लागतात. बरेचदा मित्रांचे पण बरेचदा कंप्लेंट्स येतात की अरे हे लोक येतच नाहीत, आम्ही कितीही बोलावलं तरी येत नाहीत. फॅमिली फंक्शन्स आपल्याकडे तर सतत चालू असतात, वाढदिवस, बारशी, लग्न, साखरपुडे, काय काय, तिथेही जाता येत नाही. मग तिथेही बरेच लोक नाराज होतात की अरे आला नाही, हा आला नाही. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्हाला थोड्या अवॉइड कराव्या लागतात किंवा मी असं म्हणेन की ते एक प्रकारचं सॅक्रिफाईस करावं लागतं. आणि ते थोडंसं 1-1.5 वर्ष 2 वर्ष जर तुम्ही केलं तर सोशल मीडिया अजून एक गोष्ट आहे की बरेचदा काय असतं ना की हे आमचं मोनोटोनस थोडंसं असतं. कारण का रोज तुम्हाला सकाळी उठल्यावर पहिला पेपर वाचायचा आहे, त्यानंतर तुम्ही जे ठरवलं ते अभ्यास करायचा आहे, आणि शनिवार रविवार असं काही वेगळं असं वाटतच नाही कारण का रोज तोच अभ्यास करायचा असतो वेगळा. त्यामुळे बरेचदा फॅमिलीला किंवा जे आपण मित्रमंडळींना वेळ देता येत नाही. सो ती एक गोष्ट असते आणि ती म्हणजे काही जण असतात जे दोन्ही गोष्टी मॅनेज करतात, पण मी शक्यतो त्या गोष्टी टाळलेल्या कारण का मला जास्त फोकस इथं करायचा होता. आणि माझ्या मनात एक सारखी विषय म्हणजे बरेचदा वेगवेगळे प्रश्न येतात डोक्यामध्ये की अरे आपण हे निवडलंय, यामध्ये यशाची प्रोबॅबिलिटी ही खूप कमी आहे. साधारणतः 12 लाख लोक अप्लाय करतात आणि त्यातले आता 685 मुलं सिलेक्ट झाली आहेत. सो प्रोबॅबिलिटी वाईज तुम्ही विचार केला तर हे खूप म्हणजे, आणि त्या वेळेला अजून एक गोष्ट असते की अरे मी इथे जर नसतो आलो तर कदाचित वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मी आज गेलोच असतो आणि तिथे कुठेतरी ॲटलिस्ट चांगली लाखभर रुपये पगाराची नोकरी तर मला असतीच. त्याचसोबत तुमचे मित्र सुद्धा त्या पोझिशन्समध्ये ऑलरेडी काम करत असतात. सो नाही म्हटलं तरी एक वेगळ्या प्रकारचं पिअर प्रेशर ज्याला आपण म्हणतो ते आपल्यालाही असतं, आईवडिलांनाही असतं की अरे हा या परीक्षेसाठी अभ्यास करतोय, जुंपलाय, पण समजा नाही झालं तर काय. कारण का आयुष्य म्हणजे यूथची एक जी अमूल्य म्हणजे काय म्हणतात त्याला वर्ष आहेत ती तू ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतोय. सो हे सगळे फॅक्टर्स असतात ज्याच्यामुळे तुम्ही ह्या परीक्षेची तयारी, मी असं म्हणेन की म्हणजे हे सगळे व्हेरिएबल्स आहेत असं मी म्हणेन, आणि हे सगळे तुम्हाला मॅनेज करायचे असतात. जसं मॅडम मी सांगितलं तसं मी एक तुकारामांचा एक अभंग आहे तो मला आज आठवतोय की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, लाईफ इज कॉन्स्टंट बॅटल एव्हरी डे अँड नाईट. आपल्या सभोवतालचं जग आणि आपल्या मनातलं जग यामध्ये एक बॅटल ॲज अ ॲस्पिरंट हे सुरूच असतं. आणि मला असं वाटतं ती सुद्धा एक महत्त्वाची आणि ब्युटिफुल एक गोष्ट आहे. कारण का तुम्ही तुमचं इमोशनल इंटेलिजन्स आहे जे तुम्ही मॅनेज करता व्यवस्थित, आणि तुमचं शारीरिक आरोग्य तर जपताच पण मानसिक आरोग्य सुद्धा त्यावेळेला जपता, आणि तुम्ही या परीक्षेचा अभ्यास करत असता. यश हे मी असं म्हणेन की एक साधारणतः तुमच्या मनातून एक जेन्युअन एफर्ट जर ह्याच्यासाठी गेले तर
रँक वगैरे येणं खूप रॅन्डम गोष्ट आहे मी असं म्हणेन, कारण का तिथे थोडंसं लक सुद्धा इन्व्हॉल्ड आहे. कारण का मी आज अर्थशास्त्र घेऊन आहे, आज मॅडम मेडिकल सायन्स असेल किंवा अमुक मराठी साहित्य असेल किंवा हिस्ट्री असेल किंवा काय, वेगवेगळे ऑप्शनल सब्जेक्ट्स एकत्र घेऊन आम्ही परीक्षा देतोय. सो कुठेतरी एक त्यांनी युपीएससीने प्रयत्न केलाय की सगळ्यांना एक लेवल प्लेइंग फील्ड देण्याचा. ते स्केलिंग वगैरे असे काही त्यांचे फॉर्म्युला वापरून एक स्कोर एक करतात. बट तरी सुद्धा थोडंसं तुमचा रँक कुठे येतोय हे तुम्ही प्रेडिक्ट नाही करू शकत. म्हणजे माझ्या अनुभवावरनं मी सांगतो. बट एक गोष्ट तर नक्कीच आहे की तुम्ही जेन्युअनली कष्ट घेतलेत, एफर्ट्स घेतलेत, राईट डिरेक्शनमध्ये जर तुम्ही एफर्ट्स घेतलेत तर लिस्टमध्ये नाव येईल याची एक पुसटची आशा तुमच्या मनात एवढी नक्की असते. तर माझं तर म्हणजे सांगणं असेल मुलांना की यामध्ये तुम्ही यावं. आणि नुसतं आता तर खूप आहे ना की UPSC MPSC लाल दिवा आणि एक तो ऑरा जो आहे या रोलला, त्या बघून बरीच मुलं येतात. पण मी असं म्हणेन की तुम्ही नुसतं येऊ नये, तर तुमचे प्लॅन बी जे आहेत ते सुद्धा तुम्ही भक्कम करून इथं येणं गरजेचं आहे. कारण का बरेचदा आपण ती सुद्धा आपली तयारी असणं गरजेचं आहे. दॅट इज अगेन शोज युअर पर्सनॅलिटी की हे जर नाही झालं वर्कआउट तर तुम्ही दुसऱ्यासाठी तयार आहात. सो दॅट इज अगेन अ पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी. उद्या जेव्हा तुम्ही एका ऑफिसर्स म्हणून जेव्हा जॉईन कराल तेव्हा सुद्धा तुमच्याकडे फॉलोआउट ऑप्शन असले पाहिजे की हे नाही झालं तर हे नाही झालं तर हे. त्यामुळे प्लॅन बी असणं खूप गरजेचं आहे. मी असं नेहमी माझ्या मित्रांना पण म्हणतो की प्लॅन बी इज लाईक अ पॅराशूट. म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटतं ना की तुम्ही ग्राउंडवरती एकदम हार्ड हिट होणार आहात तेव्हा पटकन तुम्हाला ते पॅराशूट सारखं वापरायचं आहे. कारण का ह्या प्रोसेसमध्ये मी बघितलंय की यूथ तारुण्याची एकदम 6-7 वर्ष लोक इन्व्हेस्ट करतात आणि ॲट दी एंड त्यांना काही मिळत नाही. देन दे फाइंड डिफिकल्ट की पुन्हा जगासोबत त्यांना डील करायचं असतं. पुन्हा त्यांची एम्प्लॉयबिलिटी इरोड झालेली असते कारण का 7-8 वर्ष त्यांनी सतत हा अभ्यासच केलेला असतो. सो म्हणून मी पहिल्यापासून ठरवलं की आपण पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा यात करायचं आणि बाकी कोर्सेस जितके आपल्याला करता येतील तितके आपण करायचे. सो मी लॉ केलं. त्याच्यानंतर आता मी पोस्ट ग्रॅज्युएशन करतोय. फॉर्च्युनेटली मी UPSCची मेन्स देत असतानाच मला प्लेसमेंट्स ऑफर्स आल्या. सो डेलॉईटमध्ये ॲज अ कन्सल्टंट म्हणून मी प्लेस सुद्धा झालो. मी ती होल्ड केली कारण का माझी ही परीक्षा पूर्ण व्हायची होती. आणि मग परीक्षेत पास झालो. मग तिथे तुम्हाला नाही म्हणून सांगता येणं सोपं असतं. पण त्याचा फायदा असा होतो की तुम्ही फ्री माइंडने अभ्यास करू शकता की हां हे नाही झालं ना तरी सुद्धा आपल्या मागे एक आहे ते आपण करू शकतो. कधीही वाटेल तेव्हा ती नोकरी घेऊ शकतो. सो हा एक थॉट असणं फार गरजेचं आहे. तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सना सुद्धा सपोर्ट मिळतो की पालकांनाही वाटतं की ठीक आहे मेहनत घेतोय, कोणी न निवडलेली वाट तो चोखाळतोय, पण ते जरी नाही झालं तरी त्याला नोकरी तर मिळून जाईल. कारण का नोकरीशी बऱ्याच गोष्टी लिंक्ड असतात. नोकरी, लग्न, मग पुढे तुमचं लाईफ. आणि मी असं म्हणेन की 2 वर्षापूर्वी मी थोडा असा विचार करायला लागलो की हे खरं तर खूप पर्सनल आहे पण मी म्हटलं सांगूया की ॲज अ लाईफमध्ये तुम्ही ॲट दी एज ऑफ 35 तुम्ही कुठे बघता, ॲट दी एज ऑफ 45 तुम्ही कुठे बघता, ॲट दी एज ऑफ 55 कुठे बघता. मी तर असं म्हणेन की आपल्या अगोदरची जी पिढी होती ती थोडीशी लेस प्रिव्हिलेज होती. कारण का ते गावाकडनं यायचं, इकडे एक वेगळं स्ट्रगल आणि त्या स्ट्रगलमध्ये जायचं, परत घरी पैसे पाठवायचे, भावांचं सांभाळ करायचा, त्यांना परत शिक्षणासाठी आणायचं. सो एक वेगळं स्ट्रगल त्यांना होतं. सो आपल्या जनरेशनला ते स्ट्रगल वी आर मोर प्रिव्हिलेज दॅन द अर्लियर जनरेशन असं मला नेहमी वाटत आलं. सो आपण आपलं लाईफ प्लॅन या एजपासून व्यवस्थित करू शकतो आणि ती संधी आपल्याला आहे. सो परीक्षा येत जात असतात, करिअर्स वेगवेगळ्या वाटांमधून आपण जाऊ शकतो, वेगवेगळे करिअर ऑपॉर्च्युनिटीज आपण ग्रॅब करू शकतो. पण कुठेतरी असा एक सेन्स तुम्हाला जर पहिल्यापासून असेल की ॲट दी एज ऑफ 35 मी मला इथे बघतो, ॲट दी एज ऑफ 45 मी इथे बघतो आणि ॲट दी एज ऑफ 55 मला मी इथे बघतो. सो तर ते सोपं जातं. आणि आता आपल्या जनरेशनचं स्पेसिफिकली असं आहे की पैसे वगैरे तर म्हणजे मिळून जातात. कारण का एवढं भारत आणि सगळ्या गोष्टी एवढ्या पुढे गेल्या आहेत की लाखभर रुपये पगाराची नोकरी तुम्हाला तर मिळून जाते जर तुम्ही बेसिक तुमचं ग्रॅज्युएशन आणि तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे केलं असेल, थोडी मेहनत घेतली असेल. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे त्या नुसत्या मॉनिटरी गेन्सच्या व्यतिरिक्त एक नवीन गोष्ट मी ऑब्झर्व करतो ती म्हणजे एक किक, की तुम्हाला कशातनं एक किक मिळते. सो ती एक गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणजे माझे असे बरेच मित्र आहेत जे IIT मध्ये आहेत, नंतर मग जॉब करतात. पण त्यांचं जॉबचं नेचर असं आहे की 6 महिने ते जॉब करतात, 6 महिने बऱ्यापैकी पैसे कमवतात आणि त्यानंतर एक मित्र आहे तो जातो US ला, 6 महिने तो फक्त स्काय डायव्हिंग करतो.
आणि त्या स्काय डायव्हिंगमध्ये सुद्धा स्पेसिफिक त्याला काही स्पेसिफिक फॉर्मेशन बनवायचं आहे, तर ते तो बनवण्यासाठी तिथे जातो, पुन्हा येतो, पुन्हा काम करतो. सो ही फ्लेक्झिबिलिटी सुद्धा आपल्याला आहे. म्हणजेच काय की आपण आपले लाईफ गोल जे आहेत ते खूप चांगल्या प्रकारे ठरवू शकतो. आणि नुसतं पैसेच नाही, पण बाकी जे मी म्हटलं की एक इंटँजिबल गोष्ट जी आहे की ह्या किक्स आहेत त्या आपण आपल्या प्लॅन करून आपल्याला घेऊ शकतो. आणि चांगल्या गोष्टीतनं पण अशा गोष्टी आपण मिळवू शकतो. सो एवढंच आहे, म्हणजे माझं सांगणं तर एवढंच होतं. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारू शकता. ट्रेनिंगच्या अगोदर एक आमचं रँक वाईज म्हणजे युपीएससी हे एक्झाम कंडक्ट करतं, बिकॉज ती एक्झाम कंडक्टिंग बॉडी आहे. एक्झाम कंडक्ट करून रँक देणं हे युपीएससीची जबाबदारी आहे. त्यानंतर आपलं डीओपीटी म्हणून एक आहे, डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं HR. तर हे डीओपीटी जे आहे ते सर्व्हिस अलोकेट करतं. त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला प्रेफरन्स द्यायचे असतात. तुम्हाला IAS IPS जे तुमचे प्रेफरन्सेस असतात ते दिले जातात. हे प्रेफरन्सेस एकत्र कंपाईल केले जातात आणि प्रत्येकाच्या रँकनुसार त्यांना ती सर्व्हिस अलोकेट केली जाते. साधारणपणे कॉलेजच्या जशा मेरिट लिस्ट लागतात तसंच साधारण हे असतं. पहिली लिस्ट लागते, मग तुम्हाला तिथे सांगावं लागतं की कन्फर्मेशन द्यावं लागतं. ते जर नसेल तर मग दुसरी लिस्ट, तिसरी लिस्ट, चौथी लिस्ट, पाचवी लिस्ट, अशा 6-7 लिस्ट लागतात. सो ह्या सगळ्या प्रोसेसला साधारणतः एक 7 ते 8 महिने लागतात. त्या अगोदर तुमचं ट्रेनिंग सुरू होतं, जे 29 ऑगस्टपासून आता मला लेटर आलंय की फाउंडेशन कोर्स असतं, जे मसुरीला लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आहे. सो तिथे सगळ्या सर्व्हिसमधल्या मुलांचा एक फाउंडेशन कोर्स होतो, जो 4 महिन्याचा साधारणतः असतो, 3-3.5 महिन्याचा असतो. त्यानंतर तुम्हाला जी सर्व्हिस मिळालेली आहे त्या सर्व्हिसची पर्टिक्युलर अकॅडमीज असतात. जसं IPS आहे त्याचं हैदराबादला आहे, IRS आहे त्याचं नागपूरला आहे, IAS आहे त्याचं तर मसुरीच त्यांचं अकॅडमी आहे ट्रेनिंग. सो तिथे तुमचं ट्रेनिंग होतं. त्यानंतर प्रत्येक सर्व्हिसचं वेगळं आहे, पण साधारण त्यांनी अशी काळजी घेतली की 2 वर्ष ट्रेनिंग राहील, त्यामध्ये 6-7 महिने तरी एक ऑन जॉब रोल तुम्हाला मिळेल. जसं IPS मध्ये ASP म्हणून, म्हणजे ग्रामीण भागात आपण SP बघितलं असेल, ASP म्हणून तुम्ही रुजू होता. तिथे ॲज अ प्रोबेशनर म्हणून तुम्ही असता. मग पुन्हा तुम्ही अकॅडमीत जाता. अकॅडमीत जाऊन तुमची परीक्षा, एक प्रोबेशन लेवलला परीक्षा होते. ती परीक्षा क्लिअर करून तुम्ही ॲज अ ऑफिसर अकॅडमीमधनं बाहेर पडता. मग तुमचं जे कॅडर जे तुम्हाला मिळालंय, कॅडर म्हणजे वेगवेगळे स्टेट, IAS आणि IPS या 2 ज्या सेवा आहेत त्यांना स्टेट वाईज त्यांचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं. आणि ती सुद्धा एक रॅन्डम प्रोसेस असते. तिथे पण तुम्हाला प्रेफरन्स द्यायचे असतात, बट बरेचदा ते तुमच्या हातात नसतं. कारण का बरेचदा असंही होतं की रँक 1 आहे पण होम कार्डर नाही मिळाला, कारण का त्या होम कार्डरमधनं तेवढी वेकन्सीज नाही आहेत. वेकन्सीजमध्ये पण बरेच प्रकार असतात, जसं जनरल, इनसायडर, आउटसायडर, OBC इनसायडर आउटसायडर, SC इनसायडर आउटसायडर, ST इनसायडर आउटसायडर. सो असे 10 कॅटेगरीज आहेत. आणि मग वेकन्सीज निघतात साधारणतः 5-6. मग त्या कशा डिस्ट्रीब्यूट होत आहेत त्या इम्पॉर्टंट असतात. युजली ते बॅलन्स बघतात की इनसायडर आणि आउटसायडर हे एक पॅरिटीमध्ये राहतील एका स्टेटमध्ये, बिकॉज ह्या ऑल इंडिया सर्व्हिसेस आहेत. त्यामुळे एक ऑल इंडिया ओरिएंटेशन आणि एक नेशनबद्दल इंटेग्रिटी असणं गरजेचं आहे. त्यामुळे दे कीप दिस बॅलन्स. ते एका राज्यात त्याच राज्याचे अधिकारी सगळे नाही पाठवत, ते असा बॅलन्स बघत असतात. सो साधारणतः अशी प्रोसेस असते.